यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर 4 महिन्याच्या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाला। चुकीच्या लसीकरणानंतर तिचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला। काल आरोग्य विभागानं अजंतीच्या अंगणवाडीमध्ये लसीकरण शिबिरात लसीकरण केलं होतं। काल रात्री 10 नंतर झोपेतच या चिमुकलीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे। सकाळी 4 वाजता मुलीनं हालचाल न केल्यानं या सगळ्याबाबतची आई-वडिलांना काहीतरी जाणीव झाली, तशी माहिती त्यांना जाणवली आणि अजंती पारधी बेड्यावरील पारधी समाजाचे तहसील कार्यालयात या सगळ्या प्रकरणी ठिय्या मांडण्यात आला। लसीकरणामुळे मृत्यू झाला नाही असा आरोग्य विभागानं खुलासा केलाय। शवविच्छेदन अहवालानंतर या मृत्यूचं नेमकं कारण कळेल। घेऊन आली 4 लस टाकले होते त्या अंगणवाडीमध्ये। घरी आली खेळत होती ते मग झोपून गेली। आम्हाला फक्त माहिती आहे की सकाळी त्यांना लस दिल्यामुळे असा संशय आहे आणि आम्हाला अंदाजात काही माहित नाही आणि आम्ही बिशेक्सूर असल्यामुळे आम्हाला माहित पडलं नाही अंदाजामध्ये। आमची मागणी एक आहे की साहेब शासनाने तहसीलदारांनी यावं आणि त्या चिमुकल्याचा पीएम करावी अशी विनंती करतो। रात्री झोपेतच हा मृत्यू झालेला आहे। काल आम्ही तिथे लसीकरण सत्र आमचं होतं आणि त्या ठिकाणी 10 बालकांना लस देण्यात आली। तसेच 4 गरोदर मातांना पण तिथे तपासणी आणि लसीकरण करण्यात आलेलं आहे। आज प्रत्यक्ष भेट दिली असता सर्व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेट दिल्या गेली आणि लाभार्थ्यांची चौकशी केली असता किंवा प्रत्यक्ष पाहिलं असता कोणत्याही लाभार्थ्याला या व्हॅक्सिनेशनमुळे त्रास झालेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।